नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण तुम्हाला नोंदणी व मुद्रांक विभागाची जी गट ड ची जाहिरात आली आहे त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट येणार आहेत. परीक्षा किती दिवसांनी होणार, तुमच्याकडे किती टाईम आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार, पेपरचं कसं स्वरूप असणार, तुमची तयारी किती असावी, कोणत्या विषयावर फोकस करायचा, या संदर्भात सर्व माहितीनं अपडेट देणार आहेत. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, नोंदणी आणि मुद्रांक विभागाची गट डच्या जाहिरातीचं तुम्हाला वेळापत्रक तर माहितीच असं सांगायची काही गरज नाही, परंतु पुन्हा मी तुम्हाला सांगतो की ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक त्यांनी 10/5/2025 म्हणजे 10 मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतायत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10/5 म्हणजे तोच दिवस आहेत. आणि हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्र लय जास्त वेळ नाही येत, साधारणतः तरी 2.5 ते 3 महिने धरून चला. 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा सर्व होणार आहेत. कारण की आता जर सध्या म्हटलं तर याच्यानंतर रेल्वेचे म्हणजे ग्रुप NTPC, CBT1, CBT2, त्यानंतर ग्रुप D, तर असे 3 पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्र रिकामे असू शकतात आणि त्यानंतरच तुमचं नियोजन केलं जाऊ शकतं. कारण की ते रेल्वेचे जे पेपर होणार आहेत ते संपूर्ण ऑल भारतात होणार आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा त्याला बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले गेलेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ 1 करोड फॉर्म त्या NTPCच्या 11,000 जागेसाठी आलेले आहेत त्या. आणि आता ग्रुप Dला सुद्धा 1 करोड फॉर्म आलेले आहेत. म्हणजे असे जवळजवळ 2-2.5 करोड विद्यार्थ्यांचे पेपर घ्यायचे आहे. त्यामुळं ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेऊ शकतात ते. आणि साधारण जरी विद्यार्थी मित्र तेच पेपर 2-2.5 महिने चालणार आहेत, त्यामुळं तो जो गॅप म्हणजे ते पेपर जे चालणार आहेत तोच आपल्याला टाईम आपल्याला परीक्षेचा अभ्यासाला मिळणार आहे मुद्रांक आणि या नोंदणीच्या विभागाचा. कारण की परीक्षासुद्धा TCS घेणार असल्यामुळं ज्या परीक्षा सेंटरवर रेल्वेचे पेपर होणार तिथंच याचेच पेपर घेतले जाणार आहेत. मग ते जिल्ह्यावाईज वगैरे असू शकतात. तर यासाठी तुम्हाला तर या खुल्या प्रवर्गासाठी विद्यार्थी मित्र 1,000 रुपये चलन आहेत आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये चलन आहे विद्यार्थी मित्र. तर यामध्ये वयाचं काही टेन्शन घेऊ नका. बऱ्यापैकी मुलं सगळे म्हणजे जवळजवळ सगळेच बसतात 38, 40, 42, 45 असं वयाच्या याच्या अटी आहे. त्याच्यामुळं वयाचं काही टेन्शन नाही कोणाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र, तुम्ही जाहिरात संपूर्ण बघितली असेल. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं यांच्या परीक्षेच्या अटी काय आहेत. म्हणजे उद्या आपण पेपर दिला त्यानंतर आपला काही प्रश्नावर आक्षेप असला किंवा आपल्याला काही परीक्षेवर आक्षेप घ्यायचा असला तर विद्यार्थी मित्र आपण तो कशा प्रकारे घेऊ शकतो या संदर्भात महत्त्वाची आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहोत. फक्त शेवटपर्यंत बघा. तर परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडचे कार्यपद्धती कशी असणार, तर ऑनलाईन 3 नंबरची महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची अट आहे. ती महत्त्वाची तुम्ही लक्षात घ्या की ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. 10वीच्या बेसवर हा पेपर होणार आहेत. IBPS पेपर घेणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सिलेबस दिला आहे 10वीच्या बेसवरचा त्याच्यापेक्षा निम्न म्हणजे खालच्या दर्जाचा याचा पेपर काढणारच नाही ते. कारण की विद्यार्थी मित्र IBPS म्हणजे थोडा टफ, TCSपेक्षा थोडी त्यांची पद्धती टफ आहेत. आणि त्यांचा कशावर फोकस असतो तर इंग्रजी आणि मराठी व्याकरणामध्ये. मराठी व्याकरण इतकं हार्ड नसतं. शब्द वगैरे रिकाम्या जागा भरा, शब्दाची म्हणजे रचना करा, अशा प्रकारे त्यांचा मराठीचा पॅटर्न आहेत. हाच पॅटर्न सेम टू सेम ते इंग्लिशमध्ये फॉलो करतात. इंग्लिशमध्ये सुद्धा गाळ्याला जागा भरा किंवा व्यवस्थित सेंटेन्स लावा. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट असते, पॅराग्राफ दिलेला असतो किंवा पॅराजंबल असते नाही का, मागं पुढं प्रश्न झालेला असतो. तर हे असं सर्व IBPSचं पॅटर्नचं आहे. तसं इंग्लिश TCS पॅटर्नचं कसं असतं विद्यार्थी मित्र, ते प्रॉपर हे तुम्हाला हे विचारतात, ग्रामर विचारतात प्रॉपर, म्हणजे चेंज द व्हॉइस झालं. त्याच्यानंतर काही नाही का टेन्सचे झालेत. त्याच्यानंतर म्हणजे असं त्यांचा याच्यावर असतो. तर विद्यार्थी मित्र डिग्री वगैरे विचारली जाते तर TCSमध्ये आणि याच्यावर त्यांचा भर असतो. तर IBPS आणि TCSमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही अभ्यास करताना या गोष्टीचा अवलंब करा. त्याच्यामुळं परीक्षेचा जो पेपर असणार तो तुमचा टफच निघणार आहे आणि त्यासाठी तुम्ही चांगली परिपूर्ण तयार करा. 2.5-3 महिने आहे तुमच्या हातामध्ये अजून.
आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येकाला 2 म्हणजे एक 100 मार्काचा पेपर आहेत आणि 200 गुणाची परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी मित्र, यासाठी आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक सिरीज आणणार आहोत GK आणि GSसाठी. त्यामधून तुम्हाला मी जवळजवळ 500 ते 700 प्रश्न कवर करणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं मी विश्लेषण करून सांगणार आहेत. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना, त्याच्यानंतर विज्ञान झालं आणि चालू घडामोडी. तर या 6-7 विषयाचे मी तुम्हाला रोज PYQ आणणार आणि त्या PYQनुसार तुमचा सराव घेणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर असं नवीन तर परत पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचं GK GS हे जवळजवळ 70-80% पक्कं करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन IBPSचा पॅटर्न समजून घेऊन की कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर यांचे सर्वाधिक प्रश्नाचा भार असतो, कशाप्रकारे त्यांनी यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले आहेत, त्या सगळ्यांचं विश्लेषण करूनच आपण ही PDF तयार करणार आहोत आणि तुम्हाला प्रश्नाचा तुमचा सराव घेणार आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलला 100% सबस्क्राईब करून घ्या आणि गुणवत्ता यादीमध्ये अंतर्गत होण्यासाठी उमेदवारांनी 85% जी अट आहे फक्त, याला काही महत्त्व नाही. कारण की इतकी मोठी स्पर्धा आहेत. जवळजवळ विद्यार्थी मित्र जरी 281 जागा असल्या तरी साधारण 100 म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 70 ते 80 हजार तर कुठंही नाही गेलं आणि आता बेरोजगारी आहेत. सध्या कोणतीही भरती नाही, पोलीस भरती नाही, काही नाही. त्याच्यामुळे याला विद्यार्थी मित्र मी साधारण सांगतो लाखापर्यंत 1 लाखाच्या पुढं फॉर्म येणार आहेत. त्यामुळं कॉम्पिटिशनसुद्धा टफ असणार आहे. त्यामुळे या अटी तर बसतच नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांना मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही. याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयात व कंपनीशी संपर्क साधू नये. अत्यंत महत्त्वाची यांनी हीच अट दिली आहेत. उद्या पेपर झाल्यानंतर आपल्याला यांनी आक्षेप घेण्यासाठी काहीच जागा ठेवलेल्या नाहीत. उत्तरपत्रिका फेरतपासणी करणे किंवा कोणतीही तुम्हाला अडचण मांडण्यासाठी त्यांनी संपर्क साधूच नाही. म्हणजे तुम्ही पेपर देतानाच अत्यंत व्यवस्थित द्या. 2 तास तुमच्याकडं पूर्ण खूप मोठा म्हणजे भरपूर वेळ आहेत. 2 तासामध्ये इतकं जबरदस्त गणिताचे बुद्धिमत्तेचे प्रश्न हँडल होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित पेपर देणे हाच एकमेव पर्याय आहे भावांनो. त्यामुळं व्यवस्थित पेपर द्या. तुम्हाला पेपर दिल्यानंतर कोणताही आक्षेप घेता येणार नाही. यांनी जाहिरातीतच नमूद करण्यात आलं आहेत. त्याच्यामुळं उद्या आपण आक्षेप घ्यायला गेल्यानंतर ते तुम्हाला डायरेक्ट जाहिरातच दाखवणार की ह्या बघा, तर आम्ही याच्यामध्ये उल्लेख केला होता त्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही आधी सूचना वाचल्या होत्या का, असे ते तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे गट डची परीक्षा यामध्ये म्हणजे नाही का तोंडी परीक्षा वगैरे नाही आहे. ती शासनाने तोंडी परीक्षा मुलाखत वगैरे बंद केलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र, अजून जे पण डॉक्युमेंट तुम्ही देणार आहेत सगळ्यात महत्त्वाची ही सूचना द्यायची आहे तुम्हाला. आत्ता फॉर्म भरताना तुम्ही जे पण डॉक्युमेंट लावणार आहेत ते डॉक्युमेंट फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या म्हणजे 10 तारखेच्या आधीचेच काढलेले असावे. याची तुम्ही नोंद घ्या विद्यार्थी मित्र सगळ्यांनी. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला ते चालणार नाही. जर एखाद्याकडं कास्ट सर्टिफिकेट नसेल, डोमिसाईल नसेल किंवा इतरही जे डॉक्युमेंट आहेत, समजा तुमचं आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये नावामध्ये काहीतरी चूक आहेत, जन्मतारखेमध्ये चूक आहेत किंवा इतरही काही चूक असली तर ती चूक विद्यार्थी मित्र तुम्ही 10 तारखेच्या आधीच दुरुस्त करून मग ते सादर करा. जर तुम्ही आत्ताच तसंच सादर केलं आणि त्यानंतर जर तुम्ही ते एडिट केलं किंवा तुम्ही जर चूक सुधारली आणि डॉक्युमेंटच्या वेळेस ते बघतील तर ते ग्राह्य धरणार नाही. कारण की त्यांचा नियमच असा आहे की जी परीक्षेची तारीख आहे त्या परीक्षेच्या आधीच तुमचे डॉक्युमेंटमध्ये म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट सादर करणार तेच तिथं ते ग्राह्य धरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र ते चालणार नाही. तुम्हाला महत्त्व सांगणार आहेत. ज्या पण तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चुका असतील त्याच्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट, बोर्डचं सर्टिफिकेट असो, 12वीचं असो, जातीचं सर्टिफिकेट असो, डोमिसाईल असो, आधार कार्डवर काही दुरुस्ती असो, हे तुम्ही 10 तारखेच्या आतच करून घ्या. अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला सांगणार आहेत. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे यांच्या काही अटी आणि नियम होत्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्र. याबद्दल मी आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहेत आणि आपल्याला परीक्षेचे अपडेट्स GK GSची सिरीजसुद्धा आणायची आहेत. तुमचा मला सपोर्ट लागतो विद्यार्थी मित्र. तुम्ही कमेंटमध्ये यस म्हणून लिहा.